ऋषभ शेट्टी अनुपमा चोप्राने घेतलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाला होता, मला माझ्या मातीतील, माझ्या संस्कृतीच्या, माझ्या भाषेतील गोष्टी जगाला सांगायच्या आहे. कांताराच्या पहिल्या भागातून त्याने ती गोष्ट सिद्ध करून दाखवली होतीच, पण यावेळी मात्र त्याने ती गोष्ट अजून मोठ्या स्केलवर सिद्ध करून दाखवली आहे. कांतारा चॅप्टर 1 जो की प्रिक्वेल आहे, म्हणजे काही शतक दशका आधीची गोष्ट. लोककथा, दंतकथांचा आधार घेत ऋषभ शेट्टीने कांताराचं जे काही जग उभं केलंय, म्हणजे ऋषभ शेट्टीला कोपरापासून हात जोडले मी नतमस्तक झालो. बॉलिवूडला जे 500 करोड मध्ये जमत नाही ते ऋषभ शेट्टीने 125 करोड मध्ये करून दाखवलंय. रिजनल सिनेमा काय असतो, रिजनल सिनेमाची ताकद काय असते हे ऋषभ शेट्टीने जगाला दाखवून दिलंय. कांतारा चॅप्टर 1 ची कथा म्हणाल तर सेम टेम्पलेट फॉलो करत तीच कथा वेगळ्या काळात सांगितली आहे. काळ सांगायचं झालं तर पाण्यातून वाहतूक सुरू झालेली आहे, म्हणजे जहाज वगैरे. परदेशी व्यापारी व्यापार करण्यासाठी भारतात यायला सुरुवात झालेली आहे. बांग्रा नावाचं साम्राज्य. राजा कांतारा जंगलाविषयी ऐकून आहे. कांतारा जंगलातील ईश्वराच्या मधुबनावर त्याला कब्जा मिळवायचा आहे. तेथील नैसर्गिक साधन संपत्तीचा त्याला ताबा हवाय. आधीच्या पिढीपासून राजे कांतारा हस्तगत करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे, पण हे त्यांना शक्य होत नाही. नव्याने राजा झालेला कुलशेखर सैन्यांना घेऊन कांतारामध्ये जातो, पण त्याला सुद्धा माघार घ्यावी लागते. या दरम्यान जंगलात राहणाऱ्या आदिवासी समूहातील बेरमे म्हणजेच ऋषभ शेट्टी बांगरामध्ये प्रवेश करतो. त्याला व्यापार, देवाणघेवाण या सगळ्या गोष्टी कळतात. पुढे मग श्रीमंत गरीब, न्याय अन्याय, सत्ता हक्क अधिकार, अस्पृश्यता, जल जंगल जमीन या सगळ्या मुद्द्यांना कथेत उत्तम प्रकारे गुंफून ऋषभ शेट्टी आपल्याला कांताराच्या अद्भुत जगाची सफर घडवून आणतो. कांतारा चॅप्टर 1 ची स्टोरी दमदार आहेच, स्क्रीन प्ले वर वेळ घेऊन काम केलं हे दिसतंय. स्वतः ऋषभ शेट्टी रायटर आहे, सोबत अनिरुद्ध महेश, शनील गौतम यांनी सोबत लेखन केलेलं आहे. खूप बारकाने विचार करत कांताराचं जग उभं केल्याचं बघताना जाणवतं. बांग्रा नावाचं साम्राज्य, जंगलातील 2 आदिवासी समूह, जंगलात पाण्याच्या आसपास असलेली त्यांची वस्ती, त्यांचं आपापसातील वैर, परदेशातून येणारे व्यापारी, सगळ्या गोष्टींना व्यवस्थित बेस आहे. काहीही बेसलेस किंवा उपरं वाटत नाही. तेवढेच दमदार लिहिले आहेत. कांताराच्या पहिल्या भागात दमदार सिटीमार संवाद होते. या सिनेमात ऋषभ त्याच्या एंट्रीलाच म्हणतो, क्यों आने में देर तो नहीं की. पुढच्या प्रसंगात राजकुमारी कनकवती म्हणते की ही जमीन आमची आहे, तेव्हा बेरमे म्हणतो म्हणजे ऋषभ शेट्टी म्हणतो जमीन आपकी नाही, जमीन पे राज आपका है. दुसऱ्या एका सीन मध्ये राजकुमारी कनकवती बेरमे सोबत जवळीक साधून म्हणते की ईश्वराच्या मधुबनात घेऊन जा म्हणते त्याला, तेव्हा बेरमे म्हणतो रोशनी के लिए जीवन के पीछे मत भागो. असे भरपूर कमाल आणि सिटीमार डायलॉग्स आहेत सिनेमात. ऍक्टिंग बाबतीत म्हणाल तर ऋषभ शेट्टीने अख्खा सिनेमा खाऊन टाकलाय. आश्चर्य वाटते, एवढं फाईन डिरेक्शन करत या माणसाने तेवढीच कमाल ऍक्टिंग केली आहे. उगाच सिक्स पॅक वगैरे बॉडी न दाखवता देसी लुक ठेवत ऋषभ शेट्टी स्क्रीनवर कमाल वावरलाय. बाकी गुलशन देवया, रुक्मिणी वसंत, जयराम या सगळ्यांनी चांगलं काम केलंय. गुलशन देवयाचा रोल छोटा असता तरी तेवढाच प्रभाव पडणार आहे. रंगेल माजोडा राजा त्याने चांगला साकारलाय. रुक्मिणी वसंतने देखील हुशार राजकुमारी चांगली वठवली आहे. बाकी या सिनेमाची सिनेमॅटोग्राफी भारीच आहे. राजमहाल सीन्स असू देत की जंगलातले सीन्स असू देत, ऍक्शन सीन्स एवढे भारी शूट केलेत ना की आपण भान हरपून बघत राहतो. सेट डिझाईनचं कौतुक विशेष केलं पाहिजे, कारण राजाचा राजमहाल, जंगल हे सगळं जग उभं केलंय ते विश्वसनीय आहे आणि आपण त्या जगात हरवून जातो. तो काळ जसे तसा आपल्या समोर उभा केला गेलाय आणि तेही फक्त 125 करोड मध्ये जमून आणले. सगळं कमाल केली कांताराच्या टीमने. म्युझिक बाबतीत तेच रजनीश लोकनाथ त्यांनी काय कमाल म्युझिक दिले. ब्रह्मकलश गाणं स्क्रीनवर बघायला मजा येते. आणि अजून म्हणाल तर युद्ध प्रसंगावेळी दिलजीतने गायलेले गाणं आहे, वीररसाने ओतप्रेत भरलेलं ते गाणं आहे. ते गाणं बघताना अंगावर सरसरून काटा येतो. 2 गाणी खास जमून आली आहेत. एक जेव्हा राजा कुलशेखर अत्याचार करून गेल्यानंतरचं गाणं आहे आणि दुसरं म्हणजे दिलजीतने गायलेलं गाणं. अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे हिंदी डबिंग चांगलं झालंय. बाकी ऍक्शन सीन्स बद्दल बोलायचं राहून गेलं होतं की ऋषभ शेट्टीने ऍक्शन सीन्स मध्ये कमाल केली आहे. तरावर धावत जाणाऱ्या रथावर ऍक्शन सीन्स आहेत, तेही कमाल झाले. भन्नाट जमून आलाय तो सीन, मजा येते बघताना. की जंगलात राजाने केलेला हल्ला, युद्धाचे सीन्स, गुलिकाचं बेरमेच्या अंगात येणं सगळं भारी, म्हणजे एकदम असं. खरं तर हे सब सांगून फायदा नाहीये, तुम्ही स्वतः जाऊन मोठ्या स्क्रीनवर ही मजा अनुभवा, कारण की हे सगळं थिएटर मध्ये ते अशा अंधारामध्ये अनुभवण्यात जास्त मजा आहे बघण्यात. आणि बाकी काही न आवडल्या गोष्टी म्हणजे खरं तर या गोष्टी सांगाव्या की नाही हा प्रश्नच आहे, पण तरीही सांगतो. सिनेमा थोडा लांबलाय, कथानक थोडं गुंतागुंतीचं झालंय. बाकी स्टोरीचं सेम टेम्पलेट आहे. मला वाटतं कांताराचं जेवढे काही पार्ट्स येतील त्या सगळ्या ऋषभ सेम टेम्पलेट वापरेल, कारण की माणसाच्या लालचीपणावर त्या कथा बेतलेल्या आहेत आणि माणसाचा लालचीपणा कधी न संपणार आहे. आणि अजून म्हणाल तर सीजेचं काम थोडं वीक झालंय, कारण त्याने सिनेमाच्या मजेत कुठेही अडथळा जाणवत नाही. कांतारा चॅप्टर पण असा जमून आलाय की कोणती गोष्ट बघताना अडथळा जाणवत नाही. म्हणजे हा सिनेमा प्युअर सिनेमॅटिक थिएटर एक्सपिरियन्स आहे, अजिबात चूक नये असा हा सिनेमा आहे. आणि आता शेवटचं म्हणाल तर पुढे जे बोलणार आहे मी, की माझं वैयक्तिक मत आहे, मी पुढे नाही बघितले तरी चालेल. खरं सांगतो, एंटरटेनमेंटच्या बाबतीत कांतारा चॅप्टर 1 कितीही पुढे असला तरी कांताराच्या पहिल्या भागाची तो कधीही बरोबरी करू शकणार नाही. मला माहिती आहे तुम्हाला मत आवडणार तरी बोलतोय, कारण की पहिला कांतारा बघितला तेव्हा पहिल्यांदा ऐकलेली ती आरोळी, ते दैवाचं अंगात येणं, त्या अनुभवाची बरोबरी दुसरा कुठलाच अनुभव नाही, दुसरी कोणतीच गोष्ट करू शकत नाही. तो एक्सपिरियन्स एवढा कमाल, इतका प्युअर होता ना. कांतारा पहिला जो होता ना एक्सपिरियन्स, त्याची बरोबरी हा सिनेमा नाही करू शकत. सो
पण बाकी हा सिनेमा पण खूप भारी आहे. पण ते असं मला जाणवलं ते सांगतो तुम्हाला. सो माझ्या या मताशी तुम्ही सहमत असावं असं माझं अजिबात म्हणणं नाहीये. हे असं एवढं काल्पनिक विश्वसनीय जग उभं करणं अजिबात सोपी गोष्ट नाहीये. कांतारा चॅप्टर 1 बघायला नक्की जा, सहकुटुंब जा आणि हो, लाइक्स आणि कमेंट्स करायचे कष्ट घ्या. तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. थँक